क्लिअर ऑडियन्सचा ऍक्च्युअल अर्थ असा आहे की अन ॲबिलिटी टू हिअर मोर दॅन अ नॉर्मल परसेप्शन. इंट्युशन हे आपल्या प्रत्येकामध्ये असतं की लोकांच्या नशिबात जागा नसते, जागेच्या नशिबात ती लोक असावी लागतात. एका घरामध्ये 4 माणसं राहतात समजा, तर ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त व्हल्नरेबल म्हणजे नाजूक असते, ऑरा एनर्जी, आउटर ऑरा एनर्जी, त्याला अनुभव पहिला येतो. तर हे मानणं न मानणं हे त्याच्या अनुभवावर डिपेंड आहे. परमेश्वर माझ्या मते योग्य ते देतो, हवं ते देत नाही. प्रत्येक जण सांगतो की एक दिवस कोर्स करा, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून प्रोफेशनल हीलर. तर खरंच असं घडतं का? कर्माला डॉज करता येत नाही, कर्माला कुठे बाजूला करून पुढे जाता येत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात मला असं वाटतं की कसं वागायचं नाही हे शिकवायला येतात. तर खरंच तुम्ही आवाजावरून भविष्य सांगता? स्वामी मला पटवून देतात की मी देव नाही. हल्ली सोशल मीडियामुळे हिलिंग हा शब्द इतका यूज टू झालेला आहे. इतक्यात तो जो गेलेला भाऊ होता, म्हणजे तो मुंजा होता, त्यांनी पटकन मला कनेक्टिव्ह असं सांगितलं की तू आता इथे येताना जिथे नाश्ता केलास की नाही, त्याच्यापेक्षा समोरच्या साईडला एक वैद्य म्हणून खानावळ आहे, तर तिथे नक्की खा पुढच्या वेळेला आलं असतं, कारण तिथे दहीभात मी खायला जातो. आता मुंजा कायमच दहीभात मागतो असं मानतात. सी कोविड आपल्याकडे जेव्हा आला तर त्या वर्षाला मी समुद्र मंथन मानतो आणि भारत हा त्यावेळेचा माझ्या मते सगळ्यात स्थावर, स्थिर, नंबर 1 अपेक्स ज्याला म्हणलं जातं, एक बलाढ्य लेवलचा की जो निर्णयात्मक गोष्टी आता करू शकतो, या लेवलला आपला देश नक्कीच जाईल.